जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दोन सुंदर ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण, रोहिडागड किल्ल्यावर पाटणे बुरुज आणि वाघजाई बुरुज. चला तर मग इतिहास, निसर्ग आणि साहसाने भरलेल्या या प्रवासाला सुरुवात करूया. पाटणे बुरुज हा परिसरातील अत्यंत महत्वाचा देखरेखीचा बुरुज मानला जातो. पूर्वीच्या काळी या बुरुजावरून संपूर्ण खोरं आणि आजूबाजूच्या वाटा लक्षात ठेवता येतं. शत्रूच्या हालचाली ओळखण्यासाठी ही जागा अतिशय उपयुक्त होती. इथून दिसणारे विहंगम दृश्य म्हणजे एकदम स्वर्ग. हिरवाई दरी, सुंदर शांतता. इथे आल्यावर वेळ थांबून गेल्यासारखं वाटतं. पाटणे बुरुज या बुरुजाचं नाव तत्कालीन सरदार यांच्या नावावरून पडले आहे. पाटणे बुरुजापासून जरा पुढे गेलं तर लागतो वाघजाई बुरुज. हा बुरुज आकाराने मोठा नसला तरी रणनीतिक जागा अभूतपूर्व आहे. पायथ्यापर्यंत पसरलेली दरी, दूरवर दिसणारे सह्याद्रीचे कडे आणि वाऱ्याने झुळूक एकदम मंत्रमुग्ध करणारी. वाघजाई बुरुज, नावातच वाघ असलेला हा बुरुज, या ठिकाणी असलेली वाघजाई देवीची छोटी पण शक्तिस्थानी जागा आजही स्थानिकांचा श्रद्धेचा केंद्रबिंदू बनला आहे. सह्याद्रीच्या या गगनचुंबी कड्यांनी, पाऊलवाटा आणि बुरुजाने आपल्याला आज पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो या दगडांमध्ये जिवंत असतो. पाटणे बुरुज आणि वाघजाई बुरुज दिसायला साधे, पण या भूमीच्या शौर्याने, संस्कृतीने आणि सह्याद्रीच्या सौंदर्याचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा सह्याद्री प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव सांगा आणि अशाच आणखी सुंदर ठिकाणच्या प्रवासासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या मोहिमेत पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.